कोणत्याही देशाचं इकॉनॉमी 30% स्टीलवर डिपेंड आहे. कोणत्याही देशात 30%. USA असेल, भारत असेल, जर्मनी असेल, कुठलंही असतं. याच्यामध्ये प्रत्येक माणसाच्या पाठीमागे किती KG स्टील यूज होतं. बिझनेसमॅन बनण्यासाठी ज्या क्वालिटीज लागतात ते कशा कशा हळू एक्वायर करतात. पहिली गोष्ट तर तुम्हाला पहिला ब्रेक थ्रू कुठे अमेरिकन कंपनीने खाली टेक्नॉलॉजीसाठी, कारण त्यांचे जे पेन होते ते त्यांना माहीत होते की कितीतरी होते. त्यांनी रिस्क घेतली आणि तो प्रोजेक्ट आपण सक्सेसफुल केला. तो भारतातला पहिला मिनी स्टील प्लांटमध्ये आपला प्रोजेक्ट सक्सेस झाला. उद्योगश्री अवॉर्ड आहे, ऑनररी डॉक्टरेट तर थेम्स युनिव्हर्सिटीने इंटरनॅशनल तुम्हाला दिलेलीच आहे. स्किल इंडियाचा जीवन गौरव पुरस्कार तुम्हाला मिळाला, बिझनेस एक्सलन्स पुरस्कार मिळाला आहे. असे हे सगळे पुरस्कार तुम्हाला जे मिळत गेले, या अर्थी तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्ही अपग्रेड करत गेला. हे अवॉर्ड प्रत्येक माणसाला ज्यावेळी त्याच्या पाठीवर थाप टाकली जाते त्याला अजून जोश येतो. माणूस नावाला असतो, नाव फक्त असतं माणसाचं. त्याने पहिला शनिवार होता म्हणून माझं नाव मारुती ठेवलं. अच्छा, मारुती आहे म्हणून तू मारुती नाही आहेस. आमची भावना आहे, आम्ही देवाला मानतो म्हणून मारुती ठेवलंय, पण मारुती बनायला तुला लागेल. अरे वा. मला पण अभिमान आहे की आम्ही टेक्निकल स्टीलमध्ये एवढे घडामोडी करतोय. पण आज महाराष्ट्राचे नवे देशाचे लाडके अभिनेते मराठी डॉक्टर संदीप कुलकर्णी साहेबांनी जर आपली गप्पा मारले तर त्याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही. नमस्कार, मी संदीप कुलकर्णी. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ज्या पद्धतीने गेला 1.5 वर्ष तुम्ही बडे आमला साथ देताय, आमचं कॉन्टेंट शेअर करताय, सबस्क्राईब करताय, तसंच करत राहा. कारण ह्या वर्षातसुद्धा आम्ही खूप असे वेगवेगळे पर्सनॅलिटीज, वेगवेगळे इन्स्पायरिंग कॉन्टेंट आम्ही बडे आममध्ये आणू. तर तुमची साथ फार गरजेची आहे, ती देत राहा. आणि तुमच्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांना, फॅमिलीला शेअर करा, आम्हाला प्रोत्साहित करा ह्या निमित्ताने. तर तसंच वर्षाच्या सुरुवातीलाच एक अत्यंत युनिक पर्सनॅलिटी बडेआममध्ये आम्ही आणतो, त्यांच्याशी गप्पा मारतो. त्यांचं नाव आहे मारुती पवार. ॲम्ट्रॉनिक्स टेक्नो प्रायव्हेट लिमिटेड त्याचे MD आहेत. ते अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातनं आलेले हे मारुतीजी, आणि आज ते स्टीलमॅन म्हणून ओळखले जातात. म्हणजे स्टील इंडस्ट्रीमधले ते माहिर आणि अत्यंत काय म्हणतो त्याला क्रेडिबिलिटी असलेले हे मारुतीजी आहेत. ऑलमोस्ट 30 देशामध्ये ते काम करतात. म्हणजे वेगवेगळ्या इंटरनॅशनल कंपनीज आणि त्यांच्या नीड्ससाठी किंवा त्यांच्या गरजा हे पुरवतात. त्यांचं जे स्टीलमधलं जे नॉलेज आहे किंवा त्यांनी जे कमवलं आहे, अक्वायर केलं आहे गेल्या 40 ऑलमोस्ट 4 दशकात, ते इतकं अमेझिंग आहे. ते आज शेअर करूच बडेआममध्ये. पण मुळात एक माणूस म्हणून सुद्धा इतके इन्स्पायरिंग आहेत ते, की जसं आपण एका मोठ्या इंडस्ट्रीमध्ये टाटाला आपण बघतो आणि टाटाचे जे कल्चर आहे, तसंच ह्या SMEमध्ये एखादं कल्चर, किंवा आपण म्हणतो की आपली सगळी जी विद्या, आपलं जे सगळं जे ज्ञान आहे ते परत ते डिस्ट्रीब्यूट किंवा ते परत ते देत असतात नवीन मुलांना किंवा इंजिनिअरिंग स्टुडंट्सना किंवा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजना. हेही ते करतात. आणि त्यांच्या कामासाठी त्यांना 54 वेगवेगळे अवॉर्ड्स नॅशनल आणि इंटरनॅशनल मिळालेले आहेत. आणि गेल्या वर्षी म्हणजे 2025मध्ये त्यांना फ्रेंच इन्स्टिट्यूटने त्यांना डॉक्टरेट पण दिलेली आहे. सो असे हे गृहस्थ आहेत मारुती पवार. यांच्याशी आपण गप्पा मारूया बडेआममध्ये. नमस्कार मारुतीजी. नमस्कार. फार आनंद आहे तुम्ही आमच्या बडेआममध्ये आलात. म्हणजे केव्हापासून आपलं बोलणं चालू होतं, पण बेसिकली तुमचा वेळ माझा वेळ असा ठरवून आपण हे करतो. आणि आज फार बरं वाटतं, कारण तुमचं जे बॉडी ऑफ वर्क आहे, तुमची जी इंडस्ट्रीमधलं एवढं काम आहे, तुम्हाला कौतुकाने लोक किंवा इंडस्ट्रीमधली लोक स्टीलमॅन म्हणतात. म्हणजे आपण आधी सुपरमॅन, बॅटमॅन आणि स्पायडरमॅन वगैरे ऐकलंय, पण स्टीलमॅन म्हणतात, विच इज अ व्हेरी, आणि हे फार असं लोकांच्या कौतुकाने तुमच्या कामाने हे सगळं कमवलेलं आहे. आणि याच वर्षी तुम्हाला डॉक्टरेट मिळाली आहे, आणि ती फ्रान्सच्या युनिव्हर्सिटी थॅम्स युनिव्हर्सिटी जी आहे तिने हे तुम्हाला डॉक्टरेट दिली आहे. डॉक्टरेट कशाच्या ह्याच्यावर आहे तुमची?
जनरली सर स्टीलमधलं जे इनोव्हेशन आहे मिनी स्टील प्लांटमधले एक आमच्या स्पेशलिटी आहे. जे स्टीलमध्ये जनरली प्रोडक्शन कॉस्ट किंवा क्वालिटी या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात आणि ह्याच्यामध्ये आपण मिनी स्टील प्लांटमध्ये आत्तापर्यंत बरंच अचिव्हमेंट केलं आहे. आणि ह्या मागच्या एक्सपिरियन्सवर म्हणजे वेगवेगळ्या ग्रेड असतील स्टीलमध्ये, माय स्टील, स्टेनलेस स्टील, अलाय स्टील, फेरो अलाय, ह्या स्टीलमधल्या इनोव्हेशनवर त्यांनी आपल्याला ही थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फ्रान्स डॉक्टरेट पदवी दिली आहे. आणि हे वेगवेगळे स्टील्स काय असतात? कारण आम्हाला म्हणजे जे हाऊसहोल्डमध्ये किंवा एक जनरल लोकांना स्टीलचं भांडं किंवा हे स्टील, पण हे कसं वेगवेगळे प्रकार काय आहेत स्टील्सचे? सर हे स्टील असं आहे की कल्पतरू जसं आहे, आपण एक नारळाचं झाडाला आपण कल्पतरू म्हणतो, ओके. तसं स्टील आज आपण प्रत्येक क्षेत्रात आहे. म्हणजे मशिनरी असतील, फार्मर असतील, म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये असेल किंवा कोणती मशीन्स कंपनी स्ट्रक्चर घेतलं तर त्याच्यामध्ये स्टील लागते. इव्हन माणसाच्या शरीरामध्ये पण स्टील लागतं. जसे आपण स्टेंट यूज करतोय, काय जॉईंट लेग हे याच्यासाठी वेगवेगळ्या ग्रेडचं स्टील लागतं. मग तुमचं एक्सपर्टीज हे आहे की त्या वापरात आलेलं स्टील, त्याची क्वालिटी किंवा त्याचं एक काय म्हणतो त्याला, ते जे मेटल आहे ते कुठल्या प्रकारचं वापरावं हे तुमची एक्सपर्टीज आहे? येस सर. आत्तापर्यंत भारतामध्ये काय होत होतं की फॉरेन ट्रेड होता. म्हणजे तिकडच्या सगळ्या प्लांट मशिनरी आपल्याकडे इम्पोर्ट केल्या जात होत्या. ओके. आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रेडचे स्टील बनवलं जातं, जिथं ॲप्लिकेशन जसं असेल तसं. अच्छा. कोणत्याही देशाचं इकॉनॉमी 30% स्टीलवर डिपेंड आहे. कोणत्याही देशाचं 30% इकॉनॉमिकल त्याच्यावर डिपेंड आहे. स्टील मॅन्युफॅक्चरिंग किंवा स्टील सप्लाय. जसं आपण प्रत्येक देशाचं बघितलं तर पर हेड स्टील किती कंझ्युम होतं तसा रेशो काढला जातो. ओके. कारण आज USA असेल, भारत असेल, जर्मनी असेल, कुठलंही असेल, जपान असेल, तर याच्यामध्ये प्रत्येक माणसाच्या पाठीमागे किती KG स्टील यूज होतं, कंझ्युम होतं, त्याच्यावर डिपेंड असते स्टील मॅन्युफॅक्चरिंग. त्यामुळं कोणत्याही देशाची इकॉनॉमी 30% ही स्टीलवर डिपेंड असते. आणि त्या वेगवेगळ्या स्टील ग्रेड, म्हणून त्याला कल्पतरू म्हटलं मी, कारण स्टीलच नसेल तर काहीच चालणार नाही. एक वेळेस सिमेंट नसेल तर चालेल, जसं आपण बिल्डिंग म्हणतो सिमेंटवर चालते, पण स्टील जर नसेल तर आपण सिमेंट पण नुसत्या सिमेंटवर बांधू शकणार नाही. म्हणजे शरीरातले जी आपली हाडं आहेत, बॉन्स आहेत, ते ॲज लाईक स्टील काम करतं. बरोबर. कोणत्याही स्ट्रक्चरमध्ये म्हणजे सेक्टरमध्ये, कारण बिल्डिंग पूर्ण उभा करायची स्टीलशिवाय ती उभाच राहू शकत नाही. आणि ते कोणत्या ग्रेडचं आहे, कारण साधं आपण हे रिबार किंवा सळ्या म्हणतो आपण नॉर्मली, या सळ्याला सुद्धा एक स्टँडर्ड ग्रेड आहे ॲज पर ब्रिटिश, ॲज पर अमेरिकन. आत्तापर्यंत भारतात आपल्याला स्टँडर्डाईज झालं पण नाही. आपण फॉलो करतोय ब्रिटिश किंवा अमेरिकेचं. आणि त्याच्याप्रमाणे ह्या स्टील बनवताना जवळजवळ नाही म्हटलं तर 29 एलिमेंट असतात एका स्टीलमध्ये. म्हणजे आयर्न फॅक्टर एक आहे, त्याच्याबरोबर त्याचे अलाइज असतात, जसं क्रोम, मॅग्नीज, कार्बन, सल्फर, कॉपर, ॲल्युमिनियम, लाईक दॅट. तर हे स्टँडर्डाईज होणं गरजेचं नाही असं गरजेचं आहे असं वाटतं तुम्हाला? कारण एवढं 30% ऑफ द इकॉनॉमी जर का एक देशाची स्टील ठरवतं तर मग ते स्टँडर्डाईज व्हायला पाहिजे आपल्या देशात पण. सर स्टँडर्डाईज असं होतं की आता एखादं पॅटर्न बनवायचं असेल तर आपण काहीतरी वेगळं असेल तर पॅटर्न बनवू शकतो. आता स्टील जगात जे बनतं आहे आणि त्याने ज्या ग्रेड केलेत त्याच्या पलीकडची ग्रेडच डेव्हलप नाही होऊ शकत आता. अच्छा. त्याच्यामुळे स्टँडर्डची गरज नाही तशी. पण आपण इतर लोक जे बनवतात त्याच्यापेक्षा त्या स्टँडर्डला अजून नॅरो रेंजमध्ये बनवू शकतो ॲज पर इकॉनॉमिकल. म्हणजे जनरली स्टील बनवताना तर प्रोडक्शन कॉस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट असते आणि ती जेवढी कंट्रोल असेल, कारण स्टीलमध्ये रिपेरेटरी आणि पॉवर ह्या दोन गोष्टी मेजर कॉस्टली असतात स्टील मॅन्युफॅक्चर करताना. तर याच्यावर जर आपण कंट्रोल केलं, मॉनिटर केलं आणि त्याला मिनिमाइज केलं आणि त्या टाईपचं स्टील बनवलं तर नक्कीच आपण म्हणजे व्हायबल होऊ शकतो, म्हणजे सस्टेनेबल चालू शकतो. आणि आपला अनुभव
जसं आपण कमवतो तसं तुम्ही म्हणालात की त्या स्टील म्हणजे आपण म्हणतो की कॉस्ट इफेक्टिव्ह पण अत्यंत मजबूत असं त्या वेळेला Yes. स्टील. एक्झाम्पल मी सांगतो सर, जसं आपण भारतामध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि आपण चायनामधनं स्टील इम्पोर्ट करतो, इथं जे मॅन्युफॅक्चरिंग करतो त्याच्यापेक्षा स्वस्त आपल्याला चायनाचं आपल्या डोअर डिलिव्हरीला मिळतं. रिझन आहे की बल्क क्वांटिटीमध्ये तुम्ही कॉस्ट कंट्रोल करू शकता. आणि आपल्याकडं बल्क क्वांटिटी म्हणजे असं नाही की 100 टन 200 टन 500 टन 1000 एकरवर स्टील प्लांट आहे, असं नाही होऊ शकत. खूप बोटावर मोजण्यासारखे स्टील प्लांट आहेत. जिंदल असेल, कल्याणी असेल, मुकुंद असेल, अशा स्टील प्लांटचे. मग जर 30% स्टील आपल्याला इकॉनॉमी डिपेंड आहे एखाद्या देशावर, तर आपण आपल्या इथं ते इनोव्हेशन किंवा ते मॅन्युफॅक्चरिंग का करू नये? चायनाचं स्टील स्वस्त का मिळू शकतं? त्याच्यावर आपण जर स्टडी केला, त्याचा रिसर्च केला, तर नक्की आपण आपल्या मिनी स्टील प्लांटला अप करू शकतो. त्या कॅपॅबिलिटी किंवा त्यांच्या फॉर्मॅटमध्ये आणू शकतो आणि ते जे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट अचीव करतात, ती मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आपण आपल्या देशात करू शकतो आणि तेच काम मी आत्तापर्यंत करत आलो आहे. वाव. पण जसं म्हणजे तुमचं बालपण एक शेतकरी कुटुंबात गेलेलं आहे, अत्यंत एक छोटं शेतकरी कुटुंबातनं तुम्ही आलात आणि जनरली असं होतं ना की त्या ह्याच्यामध्ये बिझनेस माणूस करतो, शेतीमध्ये किंवा ॲग्रिकल्चरमध्ये किंवा तिथे डेव्हलप करतो. तुम्ही इथे स्टीलमध्ये किंवा मेटलमध्ये कसे आलात? सर, बेसिकली कुणालाही म्हणजे कोणत्याही स्टुडंट किंवा कोणत्याही माणसाला परिस्थिती त्याला डायरेक्शन देते. आता माझी गरिबीची परिस्थिती होती, त्याच्यामध्ये 5वीपासूनच कमवा आणि मग शिका. आणि तुम्हाला परिस्थितीची जाणीव असेल तर मॅच्युरिटी येते. ऑफकोर्स. आणि त्या मॅच्युरिटीतून आपल्याला पुढं एक एक स्टेप जायची असते. जसं मी प्रायमरी सेकंडरी एज्युकेशन केलं, सेकंडरीनंतर 11वी 12वी सायन्सला म्हणजे टॉपमध्ये केलं, फर्स्ट क्रमांकमध्ये. पण 12वीनंतर जर आपल्याला लवकर पैसे कमवायचे असतील तर अजून 5 वर्षे 4 वर्षे घालवायला लागते. MSc BSc मग प्रोफेसर म्हणून लागला असतं. मग मध्येच मी ब्रेक करून टॉपर असताना सुद्धा काय डिसिजन, जसं परिस्थिती माणसाला शिकवते म्हणतो तसं मी ITI केलं. ITIतून नोकरी शोधली, पुण्यामध्ये जाऊन अगदी डोअर टू डोअर, आणि नोकरी स्टार्ट करत बॅलन्स एज्युकेशन मी कंप्लीट केलं. आता बॅलन्स एज्युकेशन कंप्लीट करत असताना ती जाणीव होती की आपल्या घरी परिस्थिती गरीब आहे. मी एकटाच आहे, 2 बहिणी होत्या, आई वडील दिवस रात्र राबत होते शेतामध्ये दुसऱ्यांच्या मजुरीवरती, आणि त्याच्यातून त्यांना म्हणजे पोटापुरतं पण मिळत नव्हतं. मग आपण काहीतरी केलं पाहिजे. त्या बेसवर टेक्निकल एज्युकेशन घेऊन मी सर्व्हिस चालू केली आणि जॉब सुरू करत असताना बाकीचं इंजिनिअरिंग शिक्षण कंप्लीट केलं. म्हणजे मेटल तुम्ही आधीपासूनच स्वतःमध्ये इम्बाईब करत Yes, गेला परिस्थितीमध्ये. आणि प्रत्येक स्टुडंटला किंवा प्रत्येक माणसाला ज्यावेळी आपण कसं आईवडील तुम्हाला चालायला शिकवतात, बोलायला शिकवतात, खायला शिकवतात, पण आईवडील त्यांना जेवढं नॉलेज आहे तेवढं तुम्हाला सगळं ज्ञान देतात. बरोबर. पण पुढचं ज्ञान असेल ते आपल्याला कव्हर करायचं असतं, ते मिळवायचं, आपल्याला आत्मसात त्याच्यासाठी धडपड करायची असते, त्याच्यासाठी मेहनत करायची असते. आणि मेहनतीला कुठल्याही क्षेत्रात पर्याय नाही, त्याला शॉर्टकट नाही. हां, शॉर्टकट नाही. तर ती मेहनत करून आपण ह्या स्टील म्हणजे जसं आता मी जॉब करत होतो जेन मार्शल पुण्याला, आता नाव त्याचं फोर्ड मार्शल आहे. ओके. त्या कंपनीनं मला एका गुजरातच्या स्टील प्लांटवर ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून पाठवलं होतं. आणि तिथंही जर्मनीबरोबर ही टेक्नॉलॉजी स्टीलचे प्लांट बसवायचं चाललेलं होतं. तर त्यावेळी माझ्या डोक्यात क्लिप म्हणजे कोणत्याही माणसाला नेहमी आपण काहीतरी पुढं केलं पाहिजे, जगावेगळं केलं पाहिजे, हे माइंडसेट तयार व्हायला गरज असते. मी तिथं बघितलं, तो जर्मनवरून प्लांट आला आहे, जर्मनवाला त्याच्या फॉर्मॅटमध्ये कसं काम करतो. तसं बघितलं तर ज्याला आपण टॅलेंट म्हणतो, आपल्या इंडियापेक्षा काही वेगळं नाही आहे. फक्त सिस्टम किंवा त्याने आत्मसात केलेल्या डिसिप्लिन्स त्या फॉर्मॅटमध्ये ते काम करत आहेत. ते जर आपण केलं तर आपण पण त्याला सस्टेनेबल होऊ शकतो. आणि तेच मी त्या जॉब करताना शिकलो किंवा आत्मसात केलं आणि त्याच्यातून आपण नवीन डेव्हलपमेंट करायचा प्रयत्न केला.
आणि म्हणून आपण सक्सेस पण झालो. मग ह्या कंपनीतून त्या स्टील प्लांटच्या प्रोजेक्टवर असताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. परत तो प्लांट हँडओव्हर करताना त्या लोकांना त्याची आयडिया नव्हती गुजरातमध्ये असताना. मग त्यांनी म्हटले की नाही, आम्हाला ट्रेनिंग द्यायला इथंच थांबायला लागेल. तर जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष मी ट्रेनिंगसाठी थांबलो आणि तिथंच अपॉइंट झालो. मग माझी लाईन झाली की स्टीलच, म्हणून त्या स्टील प्लांटमध्ये आलो मी. मग तुम्ही ते सगळ्या बारीक सारीक गोष्टी आत्मसात करत गेला, त्यातलं सगळं इनर हे कळत येस. पण जनरली असं होतं ना की तुम्ही जसे अपग्रेड होत जाता तसं तुम्हाला कंपनी वेगवेगळ्या पोस्टला वरती नेते आणि मग कंपनी सोडत नाही, कारण तो जो अनुभव कमावलेला असतो, त्याची एक्सपर्टीज कमावलेला असतो, कंपनी सोडत नाही. बरोबर. मग तुम्ही स्वतःचा बिझनेस करायचं कसं ठरवलं? कारण परत अगेन ज्या परिस्थितीमध्ये आलं तर मराठी माणूस स्पेशली असं विचार करतो की नाही, पगार मिळतोय, माझी फॅमिली चालते, ते सोडून मी स्वतःचा रिस्क घेणं आणि ह्या एरियामध्ये बिझनेस करणं, असं काही झालं का? तुम्ही कसा तो डिसिजन घेतला? सर असं होतं की मला पण वाटत होतं की कंटिन्युअस नोकरी करावी आणि कोणत्याही माणसानं कोणतंही काम करताना त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज घेणं गरजेचं असतं. बरोबर. आज एज्युकेशन आपण इंटर्नशिप म्हणतो किंवा अप्रेंटिस म्हणतो. 1 वर्ष 6 महिने कॉलेजमधनं त्यांच्या वेगवेगळ्या ट्रेडमधून त्यांच्या डिग्री कंप्लीट करतात, त्यावेळी त्यांना प्रॅक्टिकल नॉलेजसाठी पाठवलं जातं. बरोबर. आता या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात त्या मुलाला काहीच मिळत नाही. म्हणजे जे नॉलेज म्हणतो आपण. मी आत्ता जवळजवळ 30 देशात फिरलो आहे. तर तिथलं एज्युकेशन जे डिफरन्स मी बघितलं आहेच, प्रश्नच नाही. बाहेर जर तुम्ही रेशो काढला तर 60% प्रॅक्टिकल असतं आणि 40% थिअरॉटिकल शिकवलं पण जातं. हा तोच आपल्या इंजिनिअरिंग शिक्षणामध्ये पण तो फरक आहे. हां, सगळीकडं. म्हटलं- मी अगदी म्हणजे प्रायमरीपासून सांगतोय. हो. इतर ठिकाणी बऱ्याच देशात असं आहे की 10वी नंतर तुम्हाला 1 वर्ष गॅप दिला जातो, मॅन्डेटरी. ओके. की तुम्हाला ते 10वी नंतरचा विद्यार्थी एक चांगल्या मॅच्युरिटी पॉईंटला आलेला असतो, म्हणजे सेल्फ डिसिजन ज्याला म्हणतो. मग तुला काय करायचं आहे, 10वीपर्यंत तू जनरल शिकलास, 10वी नंतर तुला स्पेसिफिक साईड शोधायची आहे. बरोबर. ती साईड शोधायला तू पहिलं ट्राय कर की कुठं जायचं आहे. प्रॅक्टिकल सगळे इन्फ्रास्ट्रक्चर असतं. त्यामुळं मग तो विद्यार्थी तेवढ्या 1 वर्षात तो माइंडसेट बनवतो की मला इकडंच जायचं आहे. बरोबर. आणि मग आता आपल्या माझ्या कंडिशनमध्ये कसं झालं की मी स्टील प्लांटमध्ये म्हणजे बेसिकली इन्स्ट्रुमेंटेशन, पण स्टील प्लांटमध्ये काम केल्यामुळं आणि एक देशासाठी, आपल्यासाठी आणि आपल्या सर्वांच्यासाठी जी एक ओढ असते की जर्मनच का, इंडियन का नाही. मग ती जी एक जिद्द निर्माण होते, त्या जिद्दीवर मी पण 20 वर्ष नोकरी केलीच, कमी नाही केली. 20 वर्ष एक्सपिरियन्स घेतलो आणि 20 वर्ष केल्यानंतर लग्नानंतर म्हणजे 14 मार्च 1988ला माझं लग्न झालं. लग्नानंतर मिसेस माझ्याबरोबरच होत्या. सगळ्या गोष्टी, सुखदुःखाच्या सगळ्या गोष्टी तिला शेअर करत होतो किंवा ती समजत होती. मग हे एवढं टॅलेंट, एवढं नवीन नवीन इनोव्हेशन, काहीतरी याच्यात हे केलं असं म्हटल्यानंतर ती म्हणत होती की मग तुम्हाला एवढं येत असेल तर आपण दुसऱ्याची नोकरी का करायची. आणि त्यांचा विचार होता. येस, माझी बिझनेस गुरु माझी बायको डिअर पूनम आहे. अरे वा. जिच्यामुळं आज मी एक सक्सेसफुल बिझनेसमॅन बनू शकलो. क्या. तर तिनं पाठीमागं लावलं की कसं म्हणतो की एखाद्या यशस्वी माणसाच्या पाठीमागं स्त्रीचा हात असल्याशिवाय तो यशस्वी होऊ शकत नाही. हे लाईव्ह नक्कीच एक्झाम्पल आहे. आहे. कारण महिला ज्याला म्हणतो आपण, आईपासून आपण सुरुवात होतो, जिथून जन्म घेतो आणि आपण देशाला पण आपली माता म्हणतो, मायभूमी म्हणतो. म्हणजे कोणत्याही दृष्टीत महिला म्हणलं तर महिला खरोखरच आहेत. फक्त ते त्यांना तेवढा जेवढा रिस्पेक्ट देईल तेवढा त्याच्यापेक्षा कितीतरी बेटर बेनिफिट तुम्हाला आपल्याला होऊ शकतो. मग तिनं तो पोस्ट केला, कारण त्याला बरीच कारणं होतात, निमित्त येतं. माणूस म्हणतो ठेच लागल्यावर आपण सुधारायचं. बरोबर. वेळेवर पगार मिळत नव्हता ते कारण होतं. आपल्याला मुलांना 10वीपर्यंत म्हणजे प्रायमरी, ज्युनियर KG, सिनियर KG 10वीपर्यंत मी त्यांना ॲज अ पालक म्हणून त्यांच्या स्कूलमध्ये कधी प्रेझेंट नाही राहू शकलो. वेळच नव्हता. मग वेळ, पैसा पण म्हणजे 2004ला 30,000 म्हणजे कसं तरी फॅमिली चालू शकते, 2 माणसं आणि 2 मुलं करून. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचा वेळ होता.
आणि वेळेबरोबर तुम्ही तुमची हेल्थ पण इम्पॉर्टंट असते. तर मेसी ते सगळं बघत होते. ते म्हणले आपल्याला 5,000 महिन्याला भेटले चालेल, आपण बिझनेसच करायचा. म्हणजे नक्की 2004ला मला ज्यावेळी सोडायचं कंडिशन आली, ते माझे कस्टमर सोडायला तयार नव्हते. म्हणजे जो प्लांट होते त्यावेळी मला एक अपॉर्च्युनिटी कलकत्त्यावरून आली होती की 80,000 पगार, म्हणजे 30च्या समोर 80 आणि ऑल पर्क्स. तरी ती म्हणली नाही, इथं तुम्ही 30,000मध्ये जर 14 तास 12 तास करताय, जर 80,000 मिळाल तर तुम्ही घरीच नाही येणार. तर आपल्याला पैसा नको आहे, आपल्याला पीसफुल लाईफ विथ जे अर्निंग होईल ते पाहिजे. आणि तुमच्या टॅलेंटचं युटिलाइज आपल्या फॅमिली ॲज वेल आपल्या देशाला, राष्ट्राला, आपल्या गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला पण बेनिफिट झाला पाहिजे. म्हणून मी मग बिझनेस स्टार्ट केला 2004ला. बरं, मग आता कम्फर्टेबल झोनमधनं तुम्ही असे अनकम्फर्टेबल झोनमध्ये, ऑब्व्हियसली बिझनेस हा काही सोपा नाही. अगदी बरोबर आहे. मग तो कसा तुम्ही ओव्हरकम करत गेलात? कारण पहिल्यांदा जेव्हा आपण स्वतःचं हे सेटअप करतो, आणि तसं एका अर्थाने तसा तो निश बिझनेस आहे ना स्टील आणि ह्याचा, जरी इंडस्ट्रीला वेगवेगळ्या प्रकारे लागत असेल तरी, मग ते सगळं तुम्ही बिझनेसमॅन बनण्यासाठी ज्या क्वालिटीज लागतात ते कशा कशा हळू एक्वायर करत. पहिली गोष्ट तर तुम्हाला पहिला ब्रेक थ्रू कुठे मिळाला? ॲज अ मोठा क्लायंट कुठून आला? तर जसं तुम्ही कम्फर्टेबल आणि अनकम्फर्टेबल म्हटलं, बिझनेस मला आत्तापर्यंत कधी अनकम्फर्टेबल वाटलाच नाही. कारण आय एम ऑलवेज ॲक्सेप्टिंग चॅलेंजेस. आणि चॅलेंज तुम्हाला कसं, स्वप्न ज्यावेळी बघतो आपण किंवा एखाद्या गोष्टीची आपल्याला भूक लागते आणि ती हासिल किंवा कमवायसाठी किंवा तिला आपल्याला कॅप्चर करायसाठी आपण जेवढे प्रयत्न करतो ते प्रयत्न महत्त्वाचे असतात. म्हणजे तुम्ही फोकस त्या गोष्टीवर ठेवून जर तुम्ही हार्डवर्क केलं तर नक्की तुम्हाला ते हासिल होऊ शकतं, अचीव होऊ शकतं. तर मी मग बिझनेस स्टार्ट केला त्यावेळी कन्सल्टन्सी करत होतो. कारण 20 वर्ष जिथं जॉब केला ते सगळे क्लायंट कॉन्टॅक्टमध्ये होते आणि ते मला सारखे सांगत होते, अरे हे प्रॉडक्टमध्ये तुम्ही सुरू करा. ते काही लोक म्हणत होते हे मटेरियल तुम्ही द्या, काही लोक म्हणत होते की ही तर टेक्नॉलॉजी तुम्ही हे करा, कारण ती टेक्नॉलॉजी कुठंच नाही. बरोबर. म्हणजे ज्या जर्मन प्लांटने बडोद्यामध्ये प्लांट लावला, काही गोष्टी मी इम्प्रूव्ह केल्या त्याच्यामध्ये. कारण तो मिनी प्लांट होता, 20 टन फर्नेस म्हणजे त्याच्यामध्ये. आणि ती लोक आपल्यासाठी इम्पोर्टेड होते, त्यांच्यासाठी ट्रायल एरर स्टेशन होतं. बरोबर. की त्याला इथं आपण लावून हे करूया, ते माझ्या लक्षात येत होतं पण बाकी कुणाच्या लक्षात येत नव्हतं. कारण त्यांच्याबरोबर जर्मन जनरली शिकवताना एकदम ट्रान्सपरंट शिकवतात, म्हणजे कुठलंही हिडन न ठेवता. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे की एक्सपिरियन्स इज अ नॉलेज. आणि त्या एक्सपिरियन्स नॉलेजच्यावर मी सक्सेसफुल बिझनेस करू शकलो. सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी मला एक पुण्याला प्लांट आहे WM म्हणून, अमेरिकन कंपनी आहे. ते शोधत होते की असा छोटा प्लांट आपल्याला करायचा आहे. ते दुसऱ्याच्या प्लांटमध्ये जाऊन कन्व्हर्जन करून घेऊन येत होते. त्याच्यामध्ये टाईम, क्वालिटी आणि कॉस्ट हे तिन्ही पण मॅच होत नव्हतं. आणि त्यांच्या कस्टमरला सगळ्यात महत्त्वाचं काय असतं आहे की आता जसं मी बिझनेस सुरू केला तर मी ह्या 3 गोष्टी नेहमी प्रिन्सिपली म्हणजे पाळतो आहे. प्रायमरीली असल्याच पाहिजेत, क्वालिटी, कॉस्ट आणि कमिटमेंट. तुम्ही एखादी गोष्ट कमिटमेंट केली तर ते तुम्हाला फुलफिल करायला लागेल. तुम्ही क्वालिटीमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. आणि कॉस्ट एकदा ॲक्सेप्ट केली तर त्याच्यामध्ये ती क्वालिटी त्या कमिटमेंटमध्ये द्यायची. हा माझा थंब रूलच बनवला मी माझ्या ऑर्गनायझेशन. त्याच्यामुळं त्या पुण्याच्या पार्टीने म्हणजे कंपनीने मला म्हटले असाची टेक्नॉलॉजी पाहिजे. मी म्हटलं माझ्याकडे टेक्नॉलॉजी आहे पण कमर्शियल बॅकअप नाही. कारण त्यावेळी माझ्याकडे 35,000 रुपये सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये होतं, ते पण कोऑपरेटिव्ह बँकेत. 35,000वर तर मी काही कुठलं मटेरियल बनवून देऊ पण शकत नाही. तर ते म्हणले काय हरकत नाही, जर तुम्हाला अश्युरन्स, कॉन्फिडन्स असेल. मी म्हटलं 80% आहे मला, 20% तुम्हाला रिस्क घ्यायला लागेल. आणि कोणताही जॉब असेल किंवा बिझनेस असेल तर रिस्क घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे माझ्या आता आपल्या डिस्कशनमध्ये बरेच मुद्दे असे येतील की जे मी एक 23 ते 24 पॉईंट बनवून ठेवले नेहमी. जसे फोकस असेल, मॅच्युरिटी असेल, कमिटमेंट असेल, डिसिप्लिन असेल, पेशन असेल, हे असे हे 25 पॉईंट. ट्रान्सपरन्सी पण, ट्रान्सपरन्सी म्हणजे ह्या 25मध्ये मी टोटल हे बनवून ठेवले. मग त्या कंपनीत मला त्याने अपॉर्च्युनिटी दिली, पैसे आम्ही लावू.
म्हणजे त्यावेळेचं 2007ची गोष्ट आहे. अराउंड प्रोजेक्ट कॉस्ट होती 4 ते 5 करोड आणि माझ्याकडे टेक्नॉलॉजी होती, 35,000 रुपये होते. त्याच्यावर त्या अमेरिकन कंपनीने खाली टेक्नॉलॉजीसाठी, कारण त्यांचे जे पेन होते ते त्यांना माहीत होते की कितीतरी होते. त्यांनी रिस्क घेतली आणि तो प्रोजेक्ट आपण सक्सेसफुल केला. तो भारतातला पहिला मिनी स्टील प्लांटमध्ये आपला प्रोजेक्ट सक्सेस झाला. आणि म्हणून नॅनो टेक्नॉलॉजी तुम्ही ती डेव्हलप केली. ओके. आज तुम्हाला म्हणजे वेगवेगळे अवॉर्ड्स आहेत, त्यामुळे मी ते दाखवतो. एक आहे तुमचं उद्योगश्री अवॉर्ड आहे, ऑनररी डॉक्टरेट तर थेम्स युनिव्हर्सिटीनी इंटरनॅशनल तुम्हाला दिलेलीच आहे. त्याच्यानंतर स्किल इंडियाचा जीवन गौरव पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे, बिझनेस एक्सलन्स पुरस्कार मिळाला आहे. सो असे हे सगळे पुरस्कार तुम्हाला जे मिळत गेले, या अर्थी तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्ही अपग्रेड करत गेला किंवा तुम्ही नवीन काही दिलंय, इंडस्ट्रीला पण दिलेलं आहे. त्यामुळे इंडस्ट्रीने पण तुम्हाला रेकग्नाइज केलेलं आहे. तर आपण ते टप्पे आता घेऊयात का, की कसं तुम्ही स्वतःला अपग्रेड करत गेलात आणि कुठल्या जॉबमध्ये तुम्ही ते अक्वायर करत गेलात? कसं असतंय, आपण जे की क्रिएटिव्हिटी केली, जे हार्डवर्क केलं, मी म्हणलं 20 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स मी युटिलाइज करत आलो आहे, त्याच्यामध्ये नेहमी R&D करत असतोय. आणि हे अवॉर्ड प्रत्येक माणसाला ज्यावेळी त्याच्या पाठीवर थाप टाकली जाते त्याला अजून जोश येतो, अजून बूस्टर मिळतं. त्यामुळं अवॉर्ड इज एक संजीवनी किंवा ज्याला आपण रेकग्नायझेशन मिळत जातं. तर हे तुम्हाला अजून पुढे नेत असतं. कारण जर्मनवाल्याबरोबर ज्यावेळी काम करत होतं त्याने एकच गोष्ट सांगितली, कोणी भेटलं हाय हॅलो, कुणी असू द्या, म्हणजे त्याच्याशी आपण जनरली काय होतं, आपला ॲटिट्यूड खूप हे असतो. आपण लिफ्टमध्ये जात असतो, कुठं एखाद्या स्टेशनवर उभा आहे, एअरपोर्टवर उभा आहे, बाजूला एक आपल्या कामाची व्यक्ती आहे, पण आपण लक्ष देत नाही, विश नाही करत, ग्रीट काहीच नाही करत. पण जनरली तुम्ही फॉरेनर कुठले कुठे गेला, स्मिथ करणार, स्माइल करणार, हॅलो करणार, चाहे फिमेल असू द्या मेल असू द्या, कुणी असू द्या, हॅलो ते करणं. त्याने एखादी गोष्ट तुम्हाला हे केलं तर त्याला थँक्यू म्हणणं किंवा धन्यवाद म्हणणं, जे पण असेल आपल्या लँग्वेजमध्ये, ज्यानं काय होतं त्या व्यक्तीला काही घेणं देणं नसते, पण तुमच्याबद्दलची एक भावना क्रिएट होते ना. आणि जोपर्यंत तुम्ही आपले लाईक्स किंवा आपली भावना एखाद्याबरोबर चांगली ठेवत नाही तोपर्यंत दोघांमधले संबंध वाढत नाहीत. डेफिनेटली की तुम्ही कुठून तरी, मी ओळखत नाही, मला तुम्ही ओळखत नाही, पण तुम्हाला हाय हॅलो केलं, सर काय करता, तुम्ही विचारलं काय करता, मग आपलं एक लांगे बादे ज्याला म्हणतो, किंवा एखादी अपॉर्च्युनिटी त्याच्यातून क्लिक होऊ शकते आणि ते महत्त्वाचं असतंय. त्यामुळं मग हा फॅक्टर मी नेहमी हे फारच इंटरेस्टिंग आहे. जरी तुम्हाला स्टीलमॅन लोक म्हटले तरी तुमच्यामध्ये जी एम्पॅथी आहे किंवा ते जे भावना आहे ती इतकी दिसते की स्टीलमॅन तुमच्या कामामुळे म्हटलं जातं, बट ॲज अ ह्युमन यू आर अ ग्रेट ह्युमन. हे मी तुम्हाला जेव्हा जेव्हा भेटलो किंवा जेव्हा जेव्हा इंटरॅक्ट केलं हे जाणवतं. सर, मला माझ्या आईवडिलांनी एक शिकवण संस्कार दिले होते की श्रावण महिना 8 ऑगस्ट 1964, म्हणजे 8864, सगळे फॅक्टर माहीत नाही, परमेश्वर सगळं करत असतो, माणूस नावाला असतो, नाव फक्त असतं माणसाचं, बाकी माणूस काही आणत नाही, नेत पण नाही काही, पण इथं राहतो त्यावेळी ते नाव राहिलं पाहिजे. त्यांनी पहिला शनिवार होता म्हणून माझं नाव मारुती ठेवलं. अच्छा. आणि आईने एकदा सांगितलं, मारुती आहे म्हणून तू मारुती नाही आहेस. आमची भावना आहे, आम्ही देवाला मानतो म्हणून मारुती ठेवलंय, पण मारुती बनायला तुला लागेल. अरे वा. हे ज्यावेळी बनशील ना त्यावेळी त्या मारुतीचं नाव सार्थक करशील, नाही तर तू सूर्याला गिळायला गेलास ना स्वतः भस्मसात होशील. त्यामुळं म्हणजे तुम्ही जे सांगितलं की तुमचे पाय जमिनीवर आहे, माणूस किती उंची गाठू द्या तो जमिनीवरच असला पाहिजे, तर तो माणूस म्हणून शेवटपर्यंत टिकून राहील किंवा नाव त्याचं शेवटपर्यंत टिकून राहील. मग आता जी तुम्ही उड्डाण केली आहे म्हणजे नावाला हे धरून, ते त्याला तुम्ही ना 20-20-20 असं म्हणता. सो हे 20-20-20 हे काय कॉन्सेप्ट आहे? जनरली मी हे क्रिकेटचं ज्यावेळी 2020 ऐकलं आणि माझ्याकडं सर फॉर युअर इन्फॉर्मेशन 1984ला मी पहिला जॉब सुरू केला, जसं मी पोस्ट मार्शल कंपनीत केलं. करेक्ट. तेव्हापासून डायरी लिहायचं माझं प्रॅक्टिस आहे. आज पण सगळ्या डायरी माझ्याजवळ आहेत. ओके.
ऑक्टोबर 1993ला मी पहिल्यांदा फ्लाईटमध्ये बसलो. तेव्हापासूनच्या स्टील डेटला सगळे बोर्डिंग पास माझ्याजवळ आहे. ओ 4 पासपोर्ट झाले माझे, 30 कंट्रीज फिरून झाल्या. आपले प्रोजेक्ट 30 कंट्रीजमध्ये लागले. तर माणसाला आता मला बोर्डिंग पासचा काही युटिलाइज नाही. पण मला कुठूनही 1 करोड रुपये दिले किंवा 10 लाख दिले, जे सॅटिस्फॅक्शन होणार नाही. मी तो बोर्डिंग पास उघडून बघितला, अरे यावेळी मी लंडनला गेलो होतो, यावेळी मी सिंगापूरला गेलो होतो, यावेळी मी USA गेलो होतो, यावेळी मी आफ्रिका कंट्रीमध्ये गेलो होतो, यावेळी मी त्या घानाला गेलो, मरता मरता वाचलो, ॲक्सिडेंट होता. ह्या सगळ्या ज्यावेळी होतं तेव्हा स्वतःला सॅटिस्फॅक्शन होतं की अरे हां आपण इथं फिरलो. हे एक सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड आहे. येस, की सेन्स मला ऑफ हे ग्रॅटिट्यूड आपण आहे. जे थँक्स म्हणतो किंवा ग्रॅटिट्यूड. आणि मी सर्वांना ॲडवाईज करेल की डायरी हे खूप इम्पॉर्टन्स आहे, किंवा मी जे काही फॅक्टर म्हणतोय ते खूप इम्पॉर्टन्स आहेत की हे सगळ्यांनी जर पाळलं. जसे माणसाची जडणघडण हे त्यांच्या संस्कारावर डिपेंड असते, त्यांच्या संगतवर डिपेंड असते, त्यांच्या एज्युकेशनवर डिपेंड असते, त्यांना मिळणारं ऑफलाईन ऑनलाईन नॉलेजवर डिपेंड असते. तर ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन एक भारतीय संस्कृती किंवा ॲज अ ह्युमन आपण कसं असायला पाहिजे ह्याची जाणीव प्रत्येकाला असणं गरजेचं असतं. त्याच्यातून 100% माणूस सक्सेस होऊ शकतो. पण जसं तुम्ही आता आपण जे डिस्कस करतोय की 20-20-20, तर पहिला फेज जो 20 आहे तो एज्युकेशन आहे, करेक्ट? हां, आता त्याच्यामध्ये कसं होतं की मी म्हणजे जसं 8-8-64 म्हणजे 1964 ते 1984 माझा पूर्ण एज्युकेशन पार्ट टाईम वर्क. कारण मी जसं म्हटलं कमवा आणि शिका, जसं 5वीपासूनच पार्ट टाईम काम करत म्हणजे शेतावर असेल, शाळेत असेल, पाणी भरणे, बेंच पुसणे, इथून ते पार्ट टाईम इंडस्ट्रीज पुण्यात आलो तरी छोट्या छोट्या वर्कशॉपमध्ये पण जाऊन आपण काम करत आपलं एज्युकेशन ॲज वेल ॲज उदरनिर्वाह ज्याला म्हणतात. प्रॅक्टिकली एज्युकेशन तुम्ही खूप घेत गेलात, म्हणजे करेक्ट. हे जे मी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पण केलं, VTP बेसवर केलं, व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्राममधून केलं. जे मला पोस्ट मार्शलमधले एक सिनियर ऑफिसर म्हणजे सिनियर मॅनेजर मला एकदा त्यांनी विचारपूस केली, अरे मारुती तू एवढं सगळं काम करतोय, तू पुढे शिकला का नाहीस? कारण बायोडाटा त्यांना HR मधनं सगळं अपडेट असते ना. बरोबर. सर म्हटलं मला कमर्शियल नव्हतं, माझे आईवडील शेतकरी वारकरी होते आणि मला शिकता नाही आलं. शिकायची इच्छा आहे का? म्हटलं डेफिनेटली. तुला इथं 8 अवर्स तर काम करावं लागेल, त्याच्यानंतर राहिलेला वेळ तुला झोपायचं की शिकायचं तो तुझा फॅक्टर आहे. मी बाकी सगळं खर्च आणि ते एज्युकेशन कसं द्यायचं मी करतो. मग ज्या पोस्ट मार्शल, जेन मार्शल किंवा सँडविक, ॲटलास कॉपको एका लाईनी पुण्यामध्ये 4 कंपन्या आहेत आणि त्यांचं स्वतःचं ट्रेनिंग सेंटर आहे. म्हणजे त्यांना जे लागणारी इंजिनियर आहेत जरी बाहेरून ग्रॅज्युएशन होऊन आले तरी ते 1 वर्ष 2 वर्ष ते कॅपेबिलिटी होत नाही किंवा त्यांच्या एक्झाम ते पास होत नाही तोपर्यंत ट्रेनिंग इनसाईड देतात. जॉब पण चालू असतो आणि ते तर तिथं मी जवळजवळ ते सगळं पूर्ण केलं. इंजिनिअरिंग म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशन. तर प्रॅक्टिकल म्हणलं तर प्रॅक्टिकल घेतलं. आज मी IIT सांगलीपर्यंत बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजवर ॲडवायझर आहे. तर ॲडवायझरीमध्ये काय करतो आहे की नवीन इनोव्हेशन काय आहे, जसं NAC म्हणतो आहे, इन्क्युबेशन म्हणतो आहे, हे मुलांच्यासाठी का गरजेचं आहे. जशी मी माझी इंडस्ट्री सगळ्याच्यासाठी ओपन ठेवली आहे, इथं या, शिका, बघा काय प्रॉब्लेम. वरून मी तुम्हाला काय स्टायपेंड किंवा तुमचा कुठला खर्च होत असेल तो पण द्यायला तयार आहे. पण ती मुलांची तयारी पाहिजे. IITचे असतील, ITIचे असतील किंवा मॅनेजमेंट स्टुडंटसुद्धा असतील. कारण मी बेसिकली जरी इन्स्ट्रुमेंटेशन झालो तर आजच्या डेटला इंडस्ट्रीमध्ये लागणाऱ्या सगळ्या फॅक्टरचं नॉलेज माझ्याजवळ आहे. ते तुम्ही एवढ्या वर्षात सगळं काम केलं आहे. मग तुम्ही आता तुमचा अनुभव परत शेअर करताय, बरोबर? येस. सगळ्या तर विद्यार्थ्यांना. हे 2020 पहिलं माझं 64 ते 84 एज्युकेशन विथ पार्ट टाईम काम. 84 to 2004 मी सुपरवायझर टू जनरल मॅनेजर 3-4 कंपनीमध्ये. तर याच्यामधले काय पॉईंट्स अचीव आहेत, जसे 64 ते 84 म्हटलं एज्युकेशन बॅचलर होतो कुठेही असेल, जवळजवळ 40-45 कंपनीतून मी सर्व्हिस पॉईंट ऑफ काम केलं. पडेल ते काम करायची तयारी ठेवली. म्हणजे हल्ली मुलं काय करतात की नाही मला हीच ग्रेड पाहिजे,
मला अशी केबिन पाहिजे, मला ही पोस्ट पाहिजे. ज्यावेळी इव्हन IITची मुलं असतील, ग्रॅज्युएट इलेक्ट्रिकल मेकॅनिकल किंवा कुठल्याही IT ची मुलं असतील, त्यांना डिग्री घेतली की त्यांना वाटतं आपण सगळं काही शिकलो, पण ते 50% पण शिकलेलं नसतं. तसं बघितलं तर जोपर्यंत त्या इंडस्ट्रीजमध्ये त्यांना तो स्वतःची क्रिएटिव्हिटी करत नाहीत, त्यांना असा प्रसंग येतो की मी माझ्या इंडस्ट्रीजमध्ये पण बघतो, IITच्या इंजिनियरला माझ्या इलेक्ट्रिशियनला विचारायला लागतं, अरे मग हे इथं कसं असतंय, कारण ते बुकमध्ये नाही आहे. नाही, प्रॉब्लेम सॉल्विंग हे तर तुम्हाला प्रॅक्टिकलीच करायला लागतं. तर त्याच्यामध्ये मग मी ते एक्सपिरियन्समध्ये जे 20 वर्ष सुपरवायझर ते जनरल मॅनेजर, पहिली 2 व्हीलर सायकल 35 रुपये EMIवर मी कंपनीच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमधून घेतली विदाऊट. 25 रुपयेमध्ये मोबाईल EMIमध्ये TV घेतला. लग्न झालं 14 मार्च 1988. परत पहिला मुलगा झाला अभिजित म्हणून, तो 1991ला झाला. मग हे 2004 पर्यंत, म्हणजे 84 to 2004 पर्यंत ह्या 20 वर्षातली ही घडामोड होती, म्हणजे जॉबमधली. सगळा पर्सनलच प्रवास होता सगळा. हां, तुमचा अक्वायर करण्याचा, फॅमिली सेटल करण्याचा आणि हे सगळं. मग तो जो शेवटचा 20 हे आहे त्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस स्टार्ट केला 2004ला. जसं मी ते WM कंपनी म्हटलं, त्यांनी 2004 ते 7 पर्यंत 3 वर्षे कन्सल्टन्सी वगैरे केली. 2007ला पहिला प्लांट दिला मी पुण्याला WM कंपनीमध्ये, मिनी प्लांट, जो भारतातला पहिला होता. 2015ला मी होगनस इंडिया स्वीडन कंपनी, त्यांना भारतातली पहिली लॅडल रिफायनिंग फर्नेस ती दिली. सो पहिला इंटरनॅशनल प्रवास ह्या सेगमेंटमध्ये झाला, राईट? यस, बिझनेस सेगमेंट. म्हणजे सेगमेंट. तसं 1993ला मी डोमेस्टिक सुरू केलं. म्हणजे साधारण हा अख्खा तुमचा बिझनेसचा प्रवास आहे, साधारण 20 वर्षाचा किंवा त्या एरियामधला आहे. 2024 पर्यंत 20 वर्ष झाली, 2004 ते 2024. सो ह्याच्यामध्ये एक लक्षात येत आहे की तो जो तुम्ही अनुभव आयुष्यातला आणि कामातला जो साधारण 30-40 वर्षात जो 40 वर्ष, तो इतका ग्रेट मोठा फाउंडेशन होता की तुम्ही ऍक्च्युली उडान 20 वर्षात पुढच्या घेऊ शकला. करेक्ट, बिझनेस करेक्ट, तो इतका कामी आला. अगदी. तुम्ही आता जसं तुम्ही म्हणताय की हा अनुभव इतका महत्वाचा आहे, किंवा जसं म्हणतो ना, फ्रेशर्स आले किंवा कॉलेजमधनं किंवा कुठून आले का त्यांना असं वाटतं सगळं कळतं, किंवा पटकन आता मी कितीतरी स्टार्टअप्स होतात, ते फेल होतात, करेक्ट, अनुभव नसतो, किंवा तो, आणि फेल होणं गरजेचं पण आहे कारण त्याशिवाय तुम्हाला अनुभव मिळतो. बरोबर. सो ह्या सगळ्या 30-40 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे कामी आला, जिथे तुमचं रॉकेट बिझनेसचं जे उडालं. आणि ह्या आता या 20 वर्षामधल्या मेजर घडामोडी तुमच्या बिझनेसमधल्या आहेत, त्या जर का शेअर केलात तर फार उत्तम होईल, की कसा तुमचा एक अनुभव त्या क्रायसिसला किंवा प्रॉब्लेम सॉल्विंगला तुम्ही कामी आणलात. मी जर तुम्हाला म्हणलं चॅलेंज आय एम ऑलवेज ॲक्सेप्टेबल. म्हणजे मला चॅलेंजची घ्यायला खूप आवडतात आणि त्या बेसवर R&D करायला खूप आवडतं. 2004ला जसं मी म्हटलं की मॅग्ना कास्टिंग म्हणजे WM कंपनीला हा प्रोजेक्ट करून दिला, कारण आपल्याला त्याच्यातले नो हाऊ सगळं काय माहीत होतं, म्हणजे ते एक्सपिरियन्समध्ये शिकलेलं होतं. त्यामुळे त्यांना ते मिनी स्टील प्लांटमध्ये सक्सेसफुल केले. आज त्यांनी 30 कंट्रीजमध्ये कॉर्पोरेट ऑफिस हेच केली. हेड ऑफिस त्यांनी USAला शिफ्ट केलं, जे पुण्याला होतं ते, आणि मराठी माणूस. सगळ्यात महत्त्वाचं मिस्टर सुधीर पुराणी. तुम्ही त्यांचा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ज्याच्यामुळे त्यांचा आत्ता म्हणजे केवढा बिझनेस वाढला? त्यांच्याकडं बाहेर जाऊन त्यांना कन्व्हर्जन करून मटेरियल आणायला लागत होतं. जसं आपण गहू ज्वारी दळायला नेतो फ्लोअर मिलला, म्हणजे गहू आपले असतात, त्यांच्याकडनं पीठ बनवून आणतो, जे आपल्याला क्वालिटी आपण रोटी चपाती भाकरी बनवतो. आता एक कन्व्हर्जनला तो 1 रुपये 2 रुपये 5 रुपये पर kg घेतो. तसं स्टील द्यायचं 10 टन, आणि आपल्याला पाहिजे त्या ग्रेडमध्ये त्या स्टीलची क्वालिटी बनवून आणायची. आता याच्यामध्ये टाईम फॅक्टर होता, याच्यामध्ये कॉस्ट होती, आणि याच्यामध्ये बरंच काय होतं की एक स्टील बनवताना जसं 29 ॲटम म्हटलं, याच्यामध्ये काय ॲटम ॲड करायला लागतात. जसं मॉली असेल, तुम्ही 2000 रुपयाच्या वर kgचा प्राईज असतो, निकल असतं, फेरोमॅग्नीज असतं, फेरोक्रोम असतं, फेरोसिलिकॉन असतं, गॅसेस असतात. तर हे स्टँडर्ड ॲज पर ते मटेरियल बनवून घ्यायचं,
त्यावेळी काय व्हायचं की काही स्टीलमधल्या जे डिगॅसिंग म्हणतो आपण, म्हणजे इम्प्युरिटीज काढायचं असेल, तुम्ही जर पूर्वी स्टीलचे जे आपले भांडी येत होते त्याच्यामध्ये फुगे यायचे किंवा ते असे चेपले जायचे, त्याचं रिझन होतं की त्या स्टील मॅन्युफॅक्चरिंग करताना काही घटक पाहिजे ते टाकलेले नाही, ड्यू टू कॉस्ट कंट्रोल. ज्याचा आर्गॉन गॅस आहे हा महत्त्वाचा पार्ट असतो. 2 ते 10 क्युबिक मीटर पर टन द्यायचा असतो. काय लोक मग 2-3 क्युबिक मीटर मारले, पण ते त्याची रिॲक्शन आपल्याला 2-3 महिन्यांनी मिळते जेव्हा फिनिश प्रॉडक्ट बनतो त्यावेळी. तिथं लिक्विड स्टीलमध्ये ते कळत नाही. बरोबर. मग ह्या गोष्टी कंट्रोल करायला त्यांना खूप परेशान होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं की वेळेवर मिळतच नव्हते. त्यांच्या क्लायंटला बऱ्याच कमिटमेंट व्हायच्या, मग इकडं डिले व्हायचं. आज पण आपण म्हणतो एखादा वॉल असेल, तो कास्टिंग करून येतो, पण तो वॉल वेळेवर मिळाला नाही ना तर टोटल सिस्टम विल बी होल्ड. कारण ते एका वॉलसाठी पूर्ण सिस्टम थांबलेली असते. म्हणजे ते वॉलची प्राईस जर समजा 5% असेल टोटल प्रोजेक्टमधली, तर 95% इन्व्हेस्टमेंट होल्ड फॉर वेटिंग फॉर दॅट क्वालिटी वॉल. मग हा वॉल वेळेवर नाही मिळाला, त्यांनी काय करतात, ते हाय प्रेशर 2500 PSIचे समुद्रातनं ऑइल सक करायचे पंप बॉडी बनवतात फक्त. आणि त्याच्यामध्ये हेअर क्रॅक जरी असेल तर तो ब्लास्ट होऊ शकतो. मग ती क्वालिटी मेंटेन करायला त्यांना समोरच्या ज्या वेंडरकडे जायचे तिथं वेट करायला लागायचं. त्याच्यामध्ये मग चोरीचा मामला पण जास्त असायचा. जे बनवलेलं क्वालिटी स्टील आहे, तुम्ही एक म्हणजे थोडासा हलकासा ते खाली पाडलं तर 5-25 kg कळत पण नाही. मग ते त्याची काही रिकव्हरी नसते, कारण तुमच्या समोर बनवत असतात ते. ज्यावेळी हे कन्व्हर्जनला पाठवतो त्यावेळी एक रिप्रेझेंटेटिव्ह पण जातो. मग ही यील्ड ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आम्ही 100 किलो दिलं तर 100 किलो परत पाहिजे. बरोबर. किंवा ॲज पर स्टँडर्ड प्रोसेस समजा 2 kg वेस्ट होत असेल तर 98 kg पाहिजे, ते मग 90 मिळणार, 92 मिळणार असं. सेकंडली ते कन्व्हर्जन कॉस्ट पण खूप होती. म्हणजे आज जर एक्झाम्पल सांगायचं, एक स्टेनलेस स्टील बनवायला 1 किलोला 30 ते 35 रुपये लागतात. तेच जर आता आपल्या घरात बनवलं, ते बनवतात ते 10 ते 11 रुपयेमध्ये बनवतात पर टन. kg म्हणजे 11,000 रुपये पर टन. तर 11 रुपये आणि 35 रुपये किंवा 12 रुपये आणि 35 रुपये एवढं एक्सेस पैसे त्यांना खर्च करायला लागत होतं. तर हे सगळं सेव्हिंग करायला ते ट्राय करत होते की आपल्या घरात कसं तयार होईल. तर 2007ला त्यांचं दिलं होतं. स्टील डेट चाललं आहे आणि त्यांनी त्या बेसवर आता एवढी रिक्वायरमेंट आहे, त्यांची एक दीड वर्षाची ऑर्डर आता पेंडिंग आहेत. तर त्यांनी आता मोठा प्लांट 2023ला पण लावला, तो पण आपल्याकडूनच लावला. अच्छा. तर सेम कंडिशन चायनासाठी होती सर. सेकंड चॅलेंज की त्यांना 100 टन फर्नेस इझिली आहे, नो डाऊट, पण ते 20 टन 15 टन ह्या फर्नेसमध्ये परफॉर्मन्स नव्हते देऊ शकत. आणि आमचं त्यावेळी मार्केटमध्ये हे सगळे प्रॉडक्ट होते, अगदी 3 टनापासून 60 टनापर्यंतचे आपली भारतातले एकटे आहोत आपण एवढ्या रेंजमध्ये. तर ते सर्च करत होते की 15 टनमध्ये हा परफॉर्मन्स कसा काय मिळतो आहे. ज्यावेळी त्यांना माहिती पडली की 3 टनमध्ये पण सेम परफॉर्मन्स मिळतो आहे, तर ते शोधत होते, आमची कॉपी करायचा प्रयत्न करत होते. चायना. पण ते झालं नाही. तर 2 वर्षांनी मग आम्हाला ऑर्डर दिली त्यांनी. 3 प्रोजेक्ट आपल्याकडनं घेतले त्यांनी 2016-17ला. हे चायना सेकंड होतं. थर्ड होतं एक होगोनस इंडिया म्हणून आहे अहमदनगरला, स्वीडन बेस्ड कंपनी आहे. त्यांनी पावडर बनवतात. हे जे आपण व्हेकलचे सगळे पार्ट बघतो त्या पावडरपासून तयार होतात. आणि ते पावडर क्वालिटी 17 ग्रेड असतात त्याच्यात, आणि ते 3च ग्रेड करू शकत होते. त्यांना फर्दर करायसाठी स्वीडनमध्ये आता मोठ्या फर्नेस आहेत, USA मोठ्या फर्नेस आहेत, त्याच्यामध्ये शक्य होत होतं. त्यांच्याकडे 5 टनाची मेल्टिंग फर्नेस होते आणि ते मटेरियल रिफाईन करायचं होतं. मग त्यांना आपण 5 टनचं LRF 2015ला लावून दिलं. ते आज 17 ग्रेड बनवतात. आणि त्यावेळी फर्स्ट मीटिंगला इव्हन USA, स्वीडन आणि त्यांचे इंडियन काही एक्सपर्ट कन्सल्टंट IIT सगळ्यांनी रिफ्यूज केलं की नाही होणार म्हणून. ज्यावेळी आम्ही कंप्लीट प्रोजेक्ट हँडओव्हर करून कमीच नाही केला, त्यावेळी आम्हाला अमेरिकेत फेल झालेले प्रोजेक्टची पिक्चर किंवा त्याची हिस्ट्री सांगितली त्यावेळी. तर हा सगळा फॅक्टर होता सगळ्यात. चौथा होता एक विराज प्रोफाईल म्हणून तारापूरला आहे. त्यांना म्हणजे मी तुम्हाला चॅलेंजेस सांगतो आम्हाला काय होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कारण आज
त्यांच्याकडं पहिला प्रोजेक्ट हा एक एवढीपणेच एका अहमदाबादच्या कंपनीने सप्लाय केला. गॅस, लिक्विड गॅसचं गॅसमध्ये फॉर्मेशन करून हे लिक्विड स्टील एक्झोथर्मिक रिएक्शननी बनवलं जातं. म्हणजे ऑक्सिजन, आर्गॉन, नायट्रोजन, त्याला एवढी कन्व्हर्टर म्हणतात. बरोबर. आर्गॉन, ऑक्सिजन, डिकार्बोनायझेशन. म्हणजे आपल्या प्रॉडक्टमध्ये जनरली काय होतं, डिकार्बोनायझेशन, डिसल्फरायझेशन, डिफॉस्फरायझेशन, डिसिलिकोनायझेशन, डिऑक्सिडेशन. तर ह्या प्रक्रिया करत असताना तुम्ही गॅस ज्यावेळी ब्लो करता त्यावेळी तो लिक्विड टँकमध्ये स्टोरेज करावा लागतो, कारण व्हॅल्यूम मोठा असतो. आणि ते लिक्विड -196 डिग्री असतं ऑक्सिजन. ओके. ते पाईपमधून म्हणजे इव्हॅपरेशन कॉईलच्या थ्रू ज्यावेळी येतं त्यावेळी तो गॅस बनतो आणि तो गॅस आपण मेटलमध्ये देतो. बरोबर. ते जेणेकरून मेटल बॉइलिंग सुरू होतं, म्हणजे टेम्परेचर वाढतं किंवा त्यातले जे घटक काढायचे टाकायचे ते होतं. तर तो लिक्विड गॅस त्यांच्या गॅस स्टेशनपर्यंत येत होता. सिम्पल प्रॉब्लेम होता, पण काय होतं ते 1-2 मिनटासाठी असतं. पुन्हा बघितलं की तुम्हाला गॅस दिसतो, कारण ते तुम्ही या जे मेडिकलला ऑक्सिजन वगैरे येतो ना, त्याच्या बाहेर आईस जमलेला दिसतो असं. आणि तो थोड्या वेळात वितळून पण जातो, कारण हवेशी संपर्क आला. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर आज तर इंडियातले हायेस्ट स्टील मॅन्युफॅक्चरिंग, स्टेनलेस स्टील मॅन्युफॅक्चरिंग, ही 93ची गोष्ट आहे. त्यावेळी ते स्वतः इथं जुहूला त्याचा बंगलो आहे तो गिरवी ठेवायला आले होते की प्लांट नाही चालत म्हणून. ते इनोव्हेशन आपण केलं. त्यांच्या तिथं सेकंड फर्नेस आपण इन हाऊस बनवली. हे मी जॉब करत असतानाच्या घडामोडी आहेत. बापरे. म्हणजे तुम्ही त्यावेळेला 2 बिझनेसमॅनना तारलत, एकाला आणि एकाला परत बिझनेसमध्ये आणलं आणि त्याला सुरू केला. सो हा जो म्हणजे मी तेच म्हणतो की तो जो फॅक्टर आहे ना तुमच्यामध्ये, की तो सपोर्ट सिस्टीम आणि तो जो चॅलेंजेस स्वीकार करणं, मला असं वाटतं त्याच्याचमुळे तुम्हाला ही क्रेडिबिलिटी आणि हे जे अवॉर्ड्स 54 अवॉर्ड्स तुम्हाला या सगळ्यामध्ये 54 वेगवेगळे अवॉर्ड्स नॅशनली आणि इंटरनॅशनली असे दोन्ही प्रकारचे अवॉर्ड्स आहेत तुम्हाला. सर मी तर म्हणतो हे 54 मला आपण एखाद्या रोगावर लस म्हणतो ना, तसे बूस्टर डोस आहेत माझ्यासाठी, की तुम्हाला अजून पुढे जायचं आहे. त्यामुळे हे 54चे वॅक्सिनेशन मी घेतलेलं आहे. अवॉर्डला मी वॅक्सिनेशन समजतो. हो. आणि आता तुम्ही तर म्हणजे पुढची स्टेप म्हणजे आपण म्हणतोय ग्रीन रेव्होल्युशनमध्ये पण तुम्ही पार्टिसिपेट होत आहे. ग्रीन ह्याच्यामुळे जे काही सगळे गॅसेस किंवा काही जे काही होत असतील त्यांनी पर्यावरणामध्ये त्याचा हे होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही काम करताय. जी. आज हायड्रोजन स्टील किंवा ग्रीन स्टील ज्याला म्हणतो, इन्व्हायरमेंटल, आता ज्यावेळी आपण हे एक्झोथर्मिक रिएक्शननी स्टील बनवतो, त्याच्यामध्ये गॅसेस ब्लो करतो, ऑक्सिजन, आर्गॉन, नायट्रोजन, त्याच्यामुळं खूप सारे फ्युम्स बाहेर येतात, कार्बन बाहेर येतो. कारण हा जो स्टीलमधला जो कार्बन आहे तो ऑक्सिजनची रिॲक्ट होऊन CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड किंवा कार्बन डायऑक्साईड CO2 हा बाहेर निघतो. तर याला आता कुठंतरी कलेक्ट करायला लागेल, अदरवाईज तो हवेत गेला की हवेतलं प्रदूषण किंवा इन्व्हायरमेंटल बिघडू शकतं. तर आपण काय करतो की याला इन्व्हायरमेंटलच्या ह्याच्याने एअर पॉल्युशन कंट्रोल सिस्टम लावतो, जो फर्नेसच्या तोंडावरच त्याचा हुड असतो, तो कॅप्चर करतो, फिल्टर करतो आणि क्लीन एअर म्हणजे ॲज पर त्या कंट्रीचे इमिशन नॉर्म्स ठरलेले त्याप्रमाणे मेंटेन करतो. जो डस्ट आहे तो जमा होतो, तो डस्ट परत ब्रिक्स किंवा सिमेंटमध्ये परत युटिलाइज होतो, त्याचा युटिलाइज होतो. तर इन्व्हायरमेंटल पण होत नाही आणि क्वालिटी स्टील पण आपण बनवू शकतो. तर तुम्ही आत्मनिर्भर भारत किंवा मेक इन इंडिया ह्याला पण तुम्ही अलाइंड आहात, ते कशा प्रकारे आहात? सर मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की IIT सांगलीपर्यंत इंजिनिअरिंग कॉलेजवर मी कनेक्ट आहे. तसं रायगड जिल्ह्यामध्ये माझं युनिट आहे मॅन्युफॅक्चरिंग, हे सगळ्या इक्विपमेंट याचं, म्हणजे 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट. तसं त्या ह्याच्यामध्ये आपलं रायगडमध्ये आपलं युनिट येतं आहे त्या कॅटेगरीमध्ये. त्याच्यामुळं कलेक्टरशी आपण कनेक्ट आहोत. ओके. आणि कोणत्याही जिल्ह्याचा कलेक्टर इज अ होल अँड सोल असतो. आणि कलेक्टरना ही सगळी हिस्ट्री माहिती आहे, कारण 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्टमध्ये त्यांनी हा सर्वे केलेला होता. तर ते म्हणले देशासाठी एवढं काम करताय तर आमच्या म्हणजे उद्योग मित्र त्यांचं एक सर्कल असतं, क्वार्टरली मीटिंग होतात. आत्मनिर्भर भारत आहे, स्वच्छ भारत आहे,
माझं तर टॅगलाईन आहे ते की स्वच्छ स्टील मजबूत देश. कारण तुमचं स्टील प्युअर असेल तर तुमचं आता ब्रिजेस किंवा मॉल किंवा Absolutely. कुठल्याही गोष्टी ॲक्सिडेंट होणारच नाही. लॉंजिटिव्हिटी वाढते, Yes. स्ट्रेंथ तर वाढते सगळं. स्टील क्वालिटी जर चांगली असेल त्यामुळं मग ते एक आत्मनिर्भर स्वतःचं सगळं पाहिजे. जसं पहिल्यापासूनचा ध्यास होता की आपण इतरावर का डिपेंड राहायचं, आपण स्वतःचं करायचं. त्यामुळे आत्मनिर्भर भारतची कनेक्ट आहे. म्हणजे आता असं म्हणता येईल की स्टील म्हटलं तर देशामध्येच आपल्याकडनं मिळतं, तुमच्याकडनं हां, बाहेर जायची गरजच नाही. सगळ्यात हायेस्ट क्वालिटी स्टील वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या सोल्युशन्ससाठी तुम्ही आहात. करेक्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं 2018 ते 2021 गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक सर्वे केलेला होता. आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये इनोव्हेटिव्ह काम करणारी किती लोक आहेत. त्याच्यामध्ये 1,00,000मध्ये आपली निवड त्यावेळी केलेली होती आणि महाराष्ट्र सदनला 4ही धर्मपीठांचे धर्मगुरू आणि सर्व पक्षांचे मेन लीडर पंतप्रधान मोदीजींच्या समोर मला ते जीवनगौरव स्किल इंडियावाल्यानं अवॉर्ड दिलेलं होतं असं. तर त्याच्यामुळं मग मी हे देशाच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत ह्या सगळ्याची कनेक्ट आहे त्या माध्यमातून. आणि माझी इच्छा आहे की जसं आपण म्हणतो स्टील इन्व्हायरमेंटल स्वच्छ स्टील, आपण आज ऑर्गॅनिक फूड का म्हणतो आहे, कारण आपलं हेल्थ डिपेंड आहे. बरोबर. तर आपण आपल्या शरीरासाठी विचार करतो आहे. जर मी चांगलं स्टील म्हटलं तर देशाचं स्ट्रक्चर मजबूत होईल. आज मेट्रोज आहेत, ट्रेन आहेत, प्लेन आहेत, सर्व इवन खालचं जे रेल असतं ते सुद्धा इम्पॉर्टन्स असतं. कारण ट्रेनपेक्षा रेल इम्पॉर्टन्स आहे स्टीलमध्ये. कारण त्याची ग्रेड स्टीलमध्ये रेलच्या डब्यामध्ये पत्रा किंवा कुठलेही चॅनल बीम अँगल चालू शकतं. पण रेलवर स्पेसिफिक ग्रेड चालू असते कारण त्याच्यावर तेवढा लोड तेवढ्या फ्रिक्शननी. कारण स्टील हे इरोजन खूप लवकर होतं. बरोबर. जसं म्हणतो आपण स्वतःचं स्टील स्वतःला खातं. जसं हवेत जर राहिलं तर त्याचा ऑक्साईडचा इफेक्ट होतो. तर ह्या गोष्टीतून सगळ्या मी आता आत्मनिर्भर भारत किंवा स्वच्छ भारत या सगळ्या योजनाशी किंवा कॉन्सेप्टशी कनेक्ट आहे. तुम्ही मला असं वाटतं मोठ्या कोल्ड स्टोरेज जवळजवळ 17 मोठे कोल्ड स्टोरेजवरती इलेक्ट्रिक्युशनचं काम वगैरे केलं. येस. अख्खं मी तो काय कॉन्सेप्ट आहे, म्हणजे तो कसा काय आला तुमच्याकडे? मी 2004ला ज्यावेळी बिझनेस सुरू केला आणि मी ITIमध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेड शिकलो. बरं. तर हे लॉयडमध्ये माझे एक मित्र आहेत, त्यांच्या संपर्कात आलं की इलेक्ट्रिकलचं काय प्रॉब्लेम असेल तर हे सॉल्व करू शकतात. वी आर ऑल्सो एक मतलब एक क्लास इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर ऑल्सो, लायसन्स आहे आपल्याकडे, पण आपण आमच्या प्रोजेक्टसाठी यूज करतो, बाहेर नाही करत. ओके. तर त्यावेळी त्यांना इलेक्ट्रिकल सबस्टेशन जे असतात HTLT म्हणजे 11 kV, 22 kV, 33 kV, 66 kV, इवन 132 kV वगैरे म्हणतो. तर ह्या सबस्टेशन कोल्ड स्टोरेजला एक सबस्टेशन सेपरेट लागतं. कारण कोल्ड स्टोरेजची पॉवर ही कंटिन्युअस राहावी लागते. त्यांना मग कुठलं असं टॅपिंग करून किंवा कुठलं घेत नाही, ते डायरेक्ट एक्सप्रेस फीडर घेतात. तर ते सबस्टेशन मग त्यांचे एक्झिस्टिंग कॉन्ट्रॅक्टरचं काम बरोबर नव्हतं. अच्छा. वेळेत करत नव्हते, क्वालिटी नव्हती. त्यावेळी मी जस्ट त्यांचं कन्सल्टंट म्हणून काम करत होतो. तर एक कन्सल्टन्सीमध्ये एक प्रोजेक्ट केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की हे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर काहीच करत नाहीत तसं. मग त्याने आम्हाला म्हणले की तुम्हीच पूर्ण प्रोजेक्ट आम्हाला करून द्या. त्यामुळे मग 2005ला मी त्यांचा बारामती, जालना, वसमत, सावदा असे ओझर असेल, नाशिक असेल, एअरपोर्ट, हे सगळे प्रोजेक्ट जवळजवळ 17 प्रोजेक्ट, लास्टचा प्रोजेक्ट आम्ही वाशीमध्ये त्यांचा केलेला होता. जे BRCशी कनेक्ट होतं. कारण ते रेडिएशन करायचं होतं त्याच्यामध्ये. जे युरोपला वगैरे मँगो जातो तो त्या कोल्ड स्टोरेजमधनं जातं. तर ही सगळी कोल्ड स्टोरेज त्याच्यामुळं करायचं एक ऑपॉर्च्युनिटी आली आणि ते सक्सेसफुली आपण करून दिली. त्याच्यात जनरली सगळ्या तुमच्या ह्या कामामध्ये एक लक्षात येतं की तुमच्या कामामुळेच तुम्हाला इतर कामं मिळत गेली किंवा कामं वाढत गेली. करेक्ट. राईट. सो इट इज मोर ऑफ वर्ड ऑफ माउथ किंवा जे आपण म्हणतो ना ती क्रेडिबिलिटी तुम्ही कमवत गेलात. कारण तुमच्या म्हणण्याप्रमाणे मला असं वाटतं तुमच्याकडे सेल्स डिपार्टमेंट नाही, तुम्ही काहीही देर इज नो. सो तुमच्या कामामुळेच तुम्हाला इतर कामं मिळत आहेत. अगदी बरोबर आहे सर. जनरली कसं कोणतेही ऑर्गनायझेशन असेल किंवा एक फॅमिली घर जरी असलं, सगळे मेंबर
कम्युनिकेट असणं गरजेचं आहे, म्हणजे युनिटी असणं गरजेचं आहे, कोलॅबरेटिव्ह ज्याला म्हणतो. तर मी माझे स्वतःची टीम, माझे बायको असेल, मुलं असतील, माझे मेहुणे माझ्याबरोबर पार्टनर आहेत, विक्रम पाटील म्हणून, आणि माझ्या टीमच्या एफर्ट त्यांच्या एक बॉन्डिंग कोलॅबरेशनमध्ये, किंवा माझे वेंडर असतील, ज्यावेळी मी बिझनेसमध्ये आपलं जॉब करत होतो त्यावेळेचे काय वेंडर मला सप्लाय करतायत मटेरियल, बरं. कारण त्यांची क्वालिटी किंवा त्यांची क्वालिटी माहिती मी आहे व्हेरीफाय तुम्हाला. केलेली होती, माहीत होतं. तर ह्या सगळ्यांचं कोलॅबरेशन महत्त्वाचं असतं. त्या बेसवर कसं होतं, तुम्हाला एक सॅटिस्फाय कस्टमरला जर प्रॉडक्ट दिला तर तुम्ही त्याचं प्रमोशन करता, आणि आमचे कस्टमरच आमचं ब्रँडिंग करतात, आमचं प्रमोशन करतात. लोकांचं जे काय, आमच्याकडे कुठलंही सेल्समॅन नाही, कुठलंही सेल्स डिपार्टमेंट नाही आहे. खाली सेलचा एक मेल क्रिएट केला आहे की आम्ही त्याच्यावरनं कुणाला इन्क्वायरी किंवा कुठलं कम्युनिकेशन Correspondence करायचं असेल तर त्याच्यावर. ते करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय केलं आहे की आफ्टर सेल्स अँड सर्व्हिस याच्यावर मी जास्त फोकस केला. हो. लोक आता आपण एक टी व्ही घेतला, त्याच्यानंतर त्याचा सर्व्हिस इंजिनियर नाही आला तर काय फिलिंग असतं हो. ते आम्हाला माहिती आहे. नाही, आपण गाडी पण सिलेक्ट करताना करतो ना, की गाडी कुठलंही असेल, एक्झाम्पल मी सांगितलं. आफ्टर सेल सर्व्हिस नसेल नसेल तर आपण आता जे काही 109 प्रोजेक्ट आतापर्यंत सगळ्यात हायेस्ट प्रोजेक्ट केलेत, त्या प्रत्येक ओनरशी किंवा त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हशी जाऊन आपण एक कप चहा पिऊ शकतो. हे रिलेशन स्टील डेट ठेवलेलं आहे. क्या बात. वा. हे. आणि आता तुमचा एक मोठा फेज परत आहे की तुम्ही देताय तुमचं, म्हणजे स्टुडंट्सना किंवा इन्स्टिट्यूट्सना, कॉलेजेसना. हे. किती कॉलेजेसमध्ये तुम्ही अफिलिएटेड आहात? आत्ता कमीत कमी 15 कॉलेजेस आहेत, 15 प्लस आहेत, 41 Even प्लस मुंबईचा ITI आहेत, IIT पण आहे ना? ITI आहे, IIT आहे, 30 ITI मुंबईमध्ये आहेत, 11 रायगड डिस्ट्रिक्टमध्ये, त्यांच्याशी लिंक आहे. मी इवन तुम्ही पिल्ला इंजिनिअरिंग जर नाव ऐकलं असेल, नवी मुंबई, त्यांच्या गव्हर्नर बॉडीवर पण आहे. मी उद्योग मित्र म्हणून कलेक्टरबरोबर एक सर्कल असतं, त्याच्यामध्ये आहे. कलेक्टर, कोणतेही कलेक्टर आले तर 1 महिन्यात पर्सनली कॉल करतात, बोलवतात. आणि कारण त्यांच्याकडे हिस्ट्री असते सगळे आपल्या जिल्ह्यात चाललेल्या सगळ्या इंडस्ट्री, किंवा आपल्या जिल्ह्यातले सगळे शेतकरी, किंवा आपल्या जिल्ह्यात किती लोक गरीब आहेत, किती मिडियम आहेत आणि किती श्रीमंत, सगळा डेटा त्यांच्याकडे असतो. तर त्यामुळं त्यांच्याशी नेहमी कनेक्ट असतो. आणि माझा नेहमी तोच कल राहील की जे काय आपल्याकडे आहे ते लोकांना दिलं पाहिजे. तुम्ही निस्वार्थ राहिलं पाहिजे, तुम्ही फोकस राहिलं पाहिजे, कमिटमेंट राहिलं पाहिजे, तुमचा ॲटिट्यूड चांगला पाहिजे, मॅच्युरिटी पाहिजे, तुमच्यात पेशन्स पाहिजे, तुमच्यामध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे, तुमच्यामध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे. म्हणजे एक चांगला लीडर किंवा एक चांगला जॉब जरी करायचं झालं तर माणसाला हे फॅक्टर सगळे असे जवळजवळ 23 ते 25 फॅक्टर आहेत माझे. आणि माझं सिंगल पेज 20-20-20 प्रोफाईल आहे. आणि त्या प्रोफाईलमध्ये सगळ्या डेट, मी जसं म्हटलं, सगळ्या डायरी आत्तापर्यंतच्या रेकॉर्ड माझ्याकडं आहे. म्हणजे माझं कुठलं हार्ड डिस्क करप्ट झाली किंवा हे झालं काही नाही आहे, सगळं A to Z आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की ॲक्टिव्हेट राहणं गरजेचं आहे. म्हणजे 3 गोष्टी मी अवॉइड करत असतो. अवॉइड म्हणजे कंट्रोल करायचा प्रयत्न करत असतो. कुठल्या? टाईम, एनर्जी आणि मनी. ओके. जिथं मनी आहे तिथंच खर्च करायचे. टाईम वेस्ट होऊ दे, म्हणजे वेस्टेज अवॉइड करतो, म्हणजे वेस्टेज होऊ देत नाही. ओके. टाईम जिथं जिथं मिळेल तिथं युटिलाइज करतो. मी जर आयडल टाईम भेटले तर सगळी मॅगझिन किंवा सगळे जे आहेत, जसं तुम्हाला म्हटलं, काही जर सापडत नसेल तर बोर्डिंग पास उघडून आपण पाठीमागं कुठं गेलो, काय केलं, काय झालं, ह्या घडामोडी रिव्हिट, म्हणजे त्या टाईमला युटिलाइज करतो. आणि मोस्टली जिथं पण असेल, मला नाही म्हणायला आवडतच नाही, म्हणजे माझ्या डिक्शनरीमध्ये नाही. मग त्याच्यासाठी वेळेअभावी किंवा एखाद्या बिझी शेड्यूलमुळे एखाद्याला नाराज होत असतील तर मी समोरून माफी मागतो त्यांची. पण जिथं असेल तिथं तो टाईम देत असतो. आणि आता फॅमिलीलाही तेवढा टाईम? येस, फॅमिलीला पण. आता मिसेस मी आहे, मुलगा मोठा आहे, मुलगी आहे. ॲम्ट्रॉनिक्स हा ब्रँडच असा आहे की फॅमिलीचं नाव आहे आमच्या. ॲम्ट्रॉनिक्स. हां, AMP इलेक्ट्रॉनिक्स असं ठेवायचं होतं. याच्यामध्ये A फॉर अभिजित आहे. ओके. M फॉर मी मारुती आहे. P मिसेसचं नाव पूनम आहे, म्हणजे, आणि सरनेम पवार आहे. ओके. एमध्ये मुलगी पण आहे, ऐश्वर्या. तर ही AMP इलेक्ट्रॉनिक्स ॲम्ट्रॉनिक्स
आज जगभर हा ब्रँड झालेला आहे आणि हा सर्वांचा ब्रँड आहे. वा. त्यामुळे सर्वच लोक याचं प्रमोशन करतात. त्याच्यामुळं नवीन नवीन चॅलेंज, नवीन नवीन स्टीलमध्ये अजून काही घडामोडी करायच्या असतील त्याच्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो. जसं आता स्टीलमध्ये बऱ्याच कॅटेगरी असतात, माइल्ड स्टील, स्टेनलेस स्टील, अलाय स्टील, फेरो अलाय, फेरस, नॉन फेरस. तर याच्यामधलं जे काही डिकार्बनायझेशन, डिसल्फरायझेशन, डिफॉस्फरायझेशन, डिसिलिकोनायझेशन, डिऑक्सिडेशन, ज्या काय ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत त्याच्यातनं 100% शुद्ध स्टील जिथं ॲप्लिकेशन होईल विथ इकॉनॉमिकल कॉस्ट याच्यामध्ये करायचा प्रयत्न करतो आहे. मग तो मिनी असेल, मोठा असेल, अगदी 3 टनापासून 60-65 टनापर्यंत आपलं रेंज आहे. 109 प्रोजेक्ट आत्तापर्यंत करणारी भारतातली सगळ्यात मोठी ह्या प्रॉडक्टसाठी कंपनी आहे. सगळ्यात छोटा मिनी 3 टन 5 टन हे जसं MSS कन्व्हर्टर एवढी म्हणतो किंवा LRF बनवणारी भारतातली पहिली कंपनी आहे. आणि अशा प्रकारचे नवीन नवीन प्रॉडक्ट किंवा नवीन नवीन अजून याच्यात काय डेव्हलपमेंट होतं आहे तर इतर येणाऱ्या जनरेशननं पण ते करायसाठी नेहमी माझं सहकार्य असेल, त्याच्यात इन्व्हॉल्विंग असेल, त्यांना सगळं कोऑपरेशन असेल. प्लस तुमचं अपग्रेडिंग चालूच आहे. म्हणजे तुम्ही मटेरियल सायन्सेसमधला रिसर्च म्हणा किंवा डिजिटलायझेशनमध्ये वगैरे सगळं तुमचं ते परत अपग्रेडेशन चालूच आहे पॅरलली. बरोबर. वाव. तर हे इतकं इन्स्पायरिंग आहे, कारण नेहमी आपण ना मोठ्या कंपनीज लाईक टाटाचं नाव घेतो आणि म्हणतो की त्याच्यामध्ये एवढं असं कल्चर आहे. पण मला आय एम शुअर की तुमच्या कंपनीमध्ये ॲम्प्ट्रॉनिक्समध्ये पण जे कल्चर आहे, जे तुम्ही आणलं आणि तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये जे आहे, इट इज नथिंग लेस दॅन टाटाज. कारण म्हणून आपण म्हणतो ना की SMEज असो किंवा मोठी असो, स्टार्ट्स फ्रॉम द ओनर ऑफ द कंपनी, तो जो MD असतो, आणि ते जे कल्चर त्या कंपनीमध्ये बनतं त्या प्रॉडक्टमध्ये किंवा त्या ऑर्गनायझेशनमध्ये, ते तुम्ही आणलेलं आहे आणि दॅट इज व्हेरी इन्स्पायरिंग. आणि इवन रतन टाटा हिने बी ॲप्रिशिएट केलं आहे. आमच्या म्हणजे माझे मेहुणे आहेत विक्रम पाटील, मी त्यावेळी बाहेर असेन तर स्पेशली त्यांनी कुलाबाला त्यांच्या ह्याच्यात आत्ता अलीकडे म्हणजे 1-2 वर्षापूर्वी बोलवलेलं होतं. त्यांच्या कनेक्टमध्ये त्यांचं जे बाकीचे कॉन्ट्रॅक्टर अगदी जवळचे असतील त्यांच्या रेफरन्समध्ये आमचं स्टोरी त्यांच्यापर्यंत पोचलेली होती. तर त्यांनी पर्सनली असं बोलून ॲप्रिशिएट केलं होतं कुठले. आणि टाटा स्टील आत्ता 4 महिन्यापूर्वी आमच्याकडे व्हिजिट केली त्यांच्या R&D टीमनी. मी स्वतः आणि माझा तो पार्टनर आहे, आम्ही त्यांच्या टाटा स्टीलच्या सगळ्या स्टील प्लांटला व्हिजिट केली. त्यांना नवीन काय R&D करता येईल, R&Dचे डिपार्टमेंट, मराठी माणूस आहे गजानन म्हणून, ते हेड स्वतः आपली टीम घेऊन आले होते. सगळे IITian होते. वाव. आणि आम्ही त्यांच्या जमशेदपूर, जाजपूर, रांची सगळ्या प्लांटला व्हिजिट केली. सगळ्या 1 वीकचा प्रोग्राम होता. त्यामुळं टाटा स्टीलच्या अगदी म्हणजे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणे म्हणा किंवा तसेच कॉन्सेप्ट की ते जेवढे सोशलायझेशन करतायत, जेवढं देशासाठी करतायत, जेवढं चांगल्या क्वालिटीसाठी करतायत, तो प्रयत्न आमचा पण राहील. आम्ही करायचा अगदी नक्की प्रयत्न करतो. तुम्ही करतातच आहात. आणि आय एम शुअर की हे सगळं ना तुम्ही इन्फ्लुएन्स जे येणारे जे आहेत, इंजिनियर्स आहेत किंवा फ्युचर जे सगळे ऑर्गनायझेशन्स त्यांना उभं करायचं आहे, त्यांना डेफिनेटली याचा फायदा होईल आणि तुम्ही तो द्याल. कारण तुमची ती देण्याची पण जी एक तयारी आहे किंवा तुम्ही जे देताय, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सो आय एम शुअर, म्हणजे काय म्हणतो त्याला, बड्यामध्ये जी नेहमी म्हणतो ना की आमच्या याच्यामध्ये की कसं एक छोटा माणूस किंवा आपण जन्मतो येतो तेव्हा आपण एक फार सामान्य किंवा छोटे असतो किंवा हे असतो, आणि कसा मग त्याच्या विचारांनी, कामानी आणि त्याच्या अनुभवानी मोठा होतो, हे उत्तम उदाहरण बड्यामध्ये आपण दिलेलं आहे. सो थँक्यू सो मच टू बी हिअर. धन्यवाद सर. मला पण अभिमान आहे की आम्ही टेक्निकल स्टीलमध्ये एवढे म्हणजे घडामोडी करतो आहे. पण आज महाराष्ट्राचे नवे देशाचे लाडके अभिनेते मराठी डॉक्टर संदीप कुलकर्णी साहेबांनी जर आपली म्हणजे गप्पा मारलेत तर त्याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही सर. हे क्रेडिट सगळं आपलं सॅटर्डे क्लबला द्यायलाच हवं. अगदी 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 नक्की. सॅटर्डे क्लबमध्ये आपली ओळख झाली एलिटमध्ये, आणि एवढे सगळे काय हिरे आहेत आपल्या सॅटर्डे क्लब. यस अगदी अगदी मोठे सगळे आहेत. सॅटर्डे क्लब आहेत. अशा जवळजवळ 30 NGO बरोबर मी कनेक्ट आहे. बरोबर आहे. मराठा उद्योग सारथी असेल, बरेच असेल, लघुउद्योग भारती रायगड प्रेसिडेंट आहे. तर सॅटर्डे क्लब तर नक्कीच रोल आहे, ज्याचे करून
आपण अशा ह्याची लोक हो, आणि भेटतात. मला हे सगळे आणि- ऐकायला बघायला मिळाले ना आणि Saturday सगळ्यात मोठा म्हणजे महत्त्वाचा रोल तुमचा आहे सर. तुम्ही एक अभिनय क्षेत्रातून एका स्टील इंडस्ट्रीशी गप्पा मारायला एवढा वेळ किंवा एवढं नाही, हे माझं परत इन्साइट्स आहेत ना सर. हे सगळे Yes. मला आयतं मिळत आहे ना सगळं. कारण insights. कसं असतं स्टील म्हणलं की लोकांना खूप जास्त काही हे नसतं, हा स्टील आहे असं. हो पण स्टील खूप क्रिटिकल आणि म्हणजे ते 1800 डिग्रीला ज्यावेळी उकळतं हो त्यावेळी आपल्याला ते बघितलं तर अगदी खूपच म्हणजे डेंजरस असते. विचार नाही करू कारण शकणार 100 डिग्रीचं पाणी जरी आपल्या हातावर पडलं तर फोड येतात. आणि हे 1600, 1700, 1800 डिग्रीचं स्टील पडलं ना ते आरपार जातं. हो म्हणजे I'm sure. आम्ही स्टील प्लांटमध्ये ज्यावेळी जॉब करतो बाहेर आलो तर कपड्यावर सगळे होल असतील, सगळं वातावरण एकदम नाही, इन्व्हायरमेंटल safety measures तर घ्यावेच सेफ्टी लागतात. मेजर घ्यावे लागतात. Correct. तर हे Great. खूपच छान वाटलं सर Nice. तुमच्याबरोबर आज गप्पा Thank you, मारताना sir. आणि Thank you, sir. नवीन काहीतरी शिकताना sir. शिकवताना. Yes. धन्यवाद. सो मारुतीजी सारख्या अशा व्यक्तींशी जेव्हा आपण गप्पा मारतो तेव्हा बडे आम हे नाव खूप सार्थक होतं. कारण जसं आमची जी पर्पज आहे की फिलॉसॉफी आहे की आपण जन्माला येतो ते अगदी आपण काय म्हणतो त्याला सामान्य किंवा आपण खरं तर काहीच नसतो किंवा आपण एक नॉर्मल बाळ म्हणून जन्माला आलेलो असतो. पण जसे जसे आपण वाढतो किंवा जसं जसं आपलं शिक्षण किंवा विचार आणि हे आपलं बदलत जातात किंवा ॲक्वायर करत जातो तसा तो माणूस मोठा होतो. आणि मला असं वाटतं तुम्ही म्हणजे सहमत असाल की मारुतीजी त्याच कॅटेगरीमध्ये किंवा त्याच ह्याच्यामध्ये फिट बसतात. तर परत एकदा सांगतो असे खूप वेगवेगळे पर्सनॅलिटीज आम्ही बडे आममध्ये आणू. तुमची साथ गरजेची आहे. त्यामुळे शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्याबरोबर हा प्रवास चालू ठेवा. धन्यवाद.